राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंगसह नशायुक्त पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलाय। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि शालेय परिसर नशामुक्त ठेवण्यासाठी आमदार यांनी सातत्याने विधिमंडळात आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे। या निर्णयाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गातून स्वागत होत असून युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे। पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय, त्याचं नाव आहे स्टिंग, आणि त्याची जाहिरात जी झालेली आहे त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर तो जो हिरो आहे 15 मजले पळत पळत चढत जातो। आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं, कॉलेजमधले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले। 50 रुपयात एक गोळी मिळते आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा 2-2 दिवस उतरत नाही, अशा पद्धतीच्या गोळ्या देखील बाजारात उपलब्ध आहेत। की हे जे शाळा कॉलेजेसच्या आजूबाजूला तुम्ही चेक केलं तर नेमकं एका वर्षात किती ठिकाणी छापे घातले, किती ठिकाणी चेकिंग केली, किती दोषी सापडले, याचं उत्तर माननीय मंत्री महोदय द्यावं। स्ट्रिंग ड्रिंक एनर्जी ही जी काही शाळेच्या आवारात विकली जाते, अशा पद्धतीने सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं ते काही अंशी खरं देखील त्या ठिकाणी आहे। परंतु आता एक 8 दिवसापासून जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा इतरही शिक्षक वर्ग असेल त्यांचं जे ट्रेनिंग क्लासेस सुरू झाले, तिथं देखील पालक, मुलं आणि मुख्याध्यापक यांना तशा सूचना देऊन आणि त्या ठिकाणी मुलांना पेय किंवा इतर ज्या काही नशाजन्य पदार्थ असतील त्याची बंदी शाळेच्या आवारात 500 मीटरच्या आत जर कुठे आढळून आली तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही केली जाईल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।